तर नमस्कार मंडळी, आपण आलो आहे मलखेडा मैदानमध्ये. या मैदानमध्ये भरपूर गाड्या सकाळमध्ये आलेल्या आहेत आणि बाकीच्या रात्री मुक्काम थांबलेल्या होत्या. तर आपण त्यांच्याबद्दल माहितीगिरी जाणून घेऊ. चला, होऊ शकता मित्रांनो. बरं, नमस्कार काका, कुठून आलेले आहेत? चांदोड, बुलढाणा जिल्हा. बुलढाण्यावरून आले. आपलं किती किलोमीटरचा अंतर पडतो तो? 100 किलोमीटरचा. असं आहे का? असं आहे. आता मलकडच्या नियोजनाबद्दल तुम्हाला कसं वाटलं? असं आहे का? बरं, याचं नाव काय आहे? लक्ष 50-50. असं आहे, लक्ष 50-50. याच्यासोबत कोणाचा पैरा आहे? याच्यासोबत इकडचाच आहे. असं आहे का? हां लावलेला आहे. हां हां हां. चालेल, तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. तर बघू शकता मित्रांनो, भरपूर बैल आलेले आहेत. बरं दादा, किती वाजता आले होते? आम्ही रात्री 2 वाजता. रात्री 3 वाजता आले होते. असं आहे का? म्हणजे किती किलोमीटर अंतर पडतं तुम्हाला? 70. असं आहे का? हां हां. बरं, कुठून आले तुम्ही? नावडोमण्यावरून आले का? हां हां. बरं, हा जुग्गा आहे का तुमचा? हां. असं आहे का? बघू शकता मित्रांनो. नाव काय यांचं? याचं तकदीर बादल. असं आहे का? तकदीर आणि बादल. बघू शकता मालखेड्या मैदानमध्ये नावडोंगण्यावर आलेले आहेत आणि आपल्या मालखेड्या मैदानात त्यांनी उपस्थिती दिलेली आहे. तुम्हाला शुभेच्छा बरं गुलालासाठी. बघू शकता मित्रांनो. बरं, कुठून आलेत दादा? बुलढाण्यावरून आले का? हां हां. बरं, आपल्याला किती किलोमीटरचा अंतर पडतो? बघू शकता मित्रांनो, बुलढाणा एक्सप्रेस माया. बरं, मालखेडा मैदानात तुम्ही आता किती बैल आणलेले आहेत? 2 आणलेले आहेत का? कोणता कोणता? तो एक आपण सुरुवातीला बघितला. तो लक्ष हां हां. आणि हा माया. हा माया. बघू शकता मित्रांनो, याचा पैरा कोणासोबत आहे? त्याचा पायरा माहिती आहे आमच्यात, कारण की नियोजन सगळं त्यांचं झालं. हां हां, बरोबर. नियोजन करणार दुसरे आहेत बा, बैल मालक तुम्ही आहेत. बघू शकता मित्रांनो, अशा भरपूर असे बैल आपल्या मालखेडे मैदानात उपस्थित झालेले आहेत आणि दूरदूरून आलेले आहेत. बुलढाणा, जालना. आपण प्रत्येक बैलाबद्दल थोडीशी माहितीगिरी जाणून घेऊ. तर बघू शकता मित्रांनो, एकदम खतरनाक क्वालिटीचा आणि एकदम दमदार बैल आहे. बरं, कुठून आले दादा तुम्ही? खेड्यावरून आले आम्ही. असं आहे का? बरं, किती किलोमीटरचं अंतर आहे? 130. 130 किलोमीटरवर आले. बरं, मुक्काम येते का इथं? नाही, हां हां. 2 वाजून निघले आम्ही. असं आहे का? हां हां. रात्री 2 वाजता निघले आणि सकाळी कितीला पोहोचले? 7:30. 7ला पोहोचले का? बघू शकता मित्रांनो, भरपूर दुरून बैल आलेले आहेत आपल्या मालखेडे मैदानामध्ये. बरं, याचा पैरा वगैरे कुणासोबत आहे? असं आहे का? मग नाव काय याचं? अर्जुन नाव आहे का? हां हां, चालेल. ठीक आहे, तुम्हाला मैदानासाठी शुभेच्छा. बघू शकता मित्रांनो, शेती कामाचे पण बैल आलेले आहेत. शेती कामाचेही म्हणता येणार नाही आपल्याला. बरं हो, कुठले आहेत बैल? अय दादा, बैल कुठले आहेत? सिल्लोडचे आहेत का? हां हां. बघू शकता मित्रांनो, हे रात्री झाले होते. बरं दादा, कुठले आहेत तुम्ही? नमस्कार. कुठले आहेत तुम्ही? तांबोळीचे आहेत का? हां हां. बरं, याचं नाव काय? बजरंग आहे का? हां हां. हां, चिक्यासोबत आहे. चिक्यासोबत आहे का? हां हां. बघू शकता मित्रांनो, याचा चिक्या शिरूडचा चिक्या त्याच्यासोबत पैरा झालेला आहे. बरं, किती बैल आणलेले आहेत? आपले 2 आले, गोडेगावचा शंभू आणि आपला बजरंग. असं आहे का? हां हां, चालेल. शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी. धन्यवाद. नमस्कार प्रेमदादा. बरं, किती वाजता आलेत तुम्ही इथं? आम्ही रात्री 9 वाजता निघालो होतो. हां हां. इथं
बळगावली गणेश म्हणून मित्र आहे. हां हां त्याला मुक्कामी होतो. असं आहे का सकाळी 5 वाजता निघालो तिथून. हां हां आता पोहोचलो मैदानात. असं आहे का बरं सोन्याचा पैरा कोणासोबत आहे सोन्याचा सोन्यामध्ये इकडचा शंकरपूरचा बैल. हां हां त्याच्यामध्ये त्याच्यामध्येच आहे का हां हां चालेल धन्यवाद शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी तर बघू शकता मित्रांनो शिरूळ गावाची शान मल्हार त्याची सजावटीचं काम चालू आहे लखनदादा बारीक ड्रायव्हर यांचा रावण टाकलेला आहे त्याच्यामध्ये बारीक ड्रायव्हरचं रावण आपल्या निलेश पैलवानकडं सांभाळायला आहे हां तर बघू शकता मित्रांनो जो तांबड्याचा बजरंग आहे त्याच्यासोबत आपल्या चिक्याचा पैरा झालेला आहे बरं प्रेमदादा याचं वाण म्हणजे सोबतच होता का तुमच्या हो सोबतच होता. असं आहे का पूर्ण 3 ते 4 बैल आलेले आहेत सोबत सोबत म्हणजे 4 बैल आहे. 4 बैल आहेत का हां हां बघू शकता मित्रांनो या चिक्याचा पैरा बजरंग सोबत झालेला आहे चालेल धन्यवाद तर नमस्कार मित्रांनो आपला बारीक ड्रायव्हर सातारा भागातला त्यांचा रावण आहे तो आपल्या निलेश पैलवानकडे सांभाळायला आलेला आहे बरं नमस्कार निलेश दादा नमस्कार. काय सांगणार रावणबद्दल काय नाही आता तो लई गरीब लई हाय करत होता माटी करत होता हां हां म्हणतो चला याला आता मैदान पहिले आपल्या पहिल्यांदा मैदान ठेवले एवढं मोठं आयोजन केलंय हां हां टाकू म्हणतो याला मैदानात असं आहे का तू आता मल्हारमध्ये पहिला केलाय त्याचा हां हां बरं बारीक ड्रायव्हर त्यांचा काही विषय काही नाही नाही का हां हां बघू ते शकता मोठ्या मित्रांनो. भावासारखे आहेत ते काही विषय नाही का हां हां बघू शकता मित्रांनो सातारा भागातून रावण पैलवानकडे सांभाळायला आलेला आहे फक्त विश्वासाची गोष्ट आहे त्यांनी एका शब्दावर इकडे बैल पाठवलेला आहे आणि आज मैदानासाठी तो सज्ज झाला आहे शुभेच्छा निलेश दादा तुम्हाला धन्यवाद, मैदानासाठी हां तर नमस्कार मित्रांनो तुम्ही बघू शकता या मैदानाचं जे नियोजन वगैरे पूर्ण आपल्या खानदेश भागातील फेमस जीवन डायव्हर यांच्या नियोजनातून झालेलं आहे बरं काय सांगणार मैदानाबद्दल एकदम असं म्हणजे तुम्ही मैदान पुरेपूर एकदम पद्धतशीरपणे काम केलेलं आहे मैदानावर आम्हाला मैदानावर कोणी बोटच ठेवली नाही का पाटी सर्व व्यवस्था आहे बांधायची सोडायची सर्व हां हां काहीच ताण नाही. काहीच नाही का हा, हां, लाईव्ह बघू शकता barricade मित्रांनो आहे सर्व. एकदम मनमोकळी जागा आहे हो, बैलांना पुढेही जागा एकदम मनमोकळी आहे आणि कुठल्याच प्रकारच्या बैलाला दुखापत होणार नाही अशी त्यांनी एकदम पुरेपूर सोय केलेली आहे बरं आता मैदानाचा टायमिंग काय दिला होता तुम्ही मैदानाचा टायमिंग आम्ही 8:30 दिला होता हां हां पण अजून काही गाडा मालक उतरले नाही. हां बरोबर 9 वाजेला आमची झेंडी पडून जाणार आहे. 9 वाजता चालून जाणार आहे कोणी येऊ नको येऊ हां हां 1 ते 10 गट खाली जाणार आहे. असं आहे का हां हां बरं तुम्ही किती आणलेले आहेत मैदानावर 3 आणलेले 3 आणलेले आहेत का हां हां बरं याचं नाव काय आहे? पक्षा. याचं नाव पक्ष आहे का हां हां बरं वरच्या भागात पडालेला आहे का हो हो असं त्या आहे भागात बरं नंबर आहे. हां 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 बघू शकता मित्रांनो एकदम म्हणजे ज्या जीवन पैलवांनी आपल्या खानदेश भागामध्ये आणि सातारा भागामध्येही नाव केलं असा त्यांचा पक्ष आणि एकदम म्हणजे याला बघून कोणाला वाटणार नाही पडतोय बा असं हो हो असं आहे का शंकर. शंकर आहे का हां हां बघू शकता मित्रांनो कोणी बोलणार नाही पळण बा असं कारण माप बी बघितलं छोटं आहे आणि जात पण बघितली थोडी वेगळीच जाते रेंडीमध्ये ना गिरमध्ये गिरमध्ये आहे का हां हां अजून एक कुठला आहे का हाय विरा. विरा तर बघू शकता मित्रांनो हे 3 बैल त्यांनी आणलेले आहेत एकदम चांगल्या प्रकारे मैदानाचं नियोजन झालेलं आहे चालेल धन्यवाद तर बघू शकता मित्रांनो बरं नमस्कार दादा नमस्कार. कुठून आलेत तुम्ही जाफराबादून जाफराबादवरून किती किलोमीटर पडतं ते 110-112 किलोमीटर आहे. 112 किलोमीटर बरं तुम्ही इथं मुक्कामी झाले होते का नाही सकाळी आलो. सकाळी किती वाजता सकाळी निघाले होते 2-3 वाजता. हां हां इथं किती वाजता पोहोचले इथं 7 7ला पोहोचले हां हां बघू शकता मित्रांनो एकदम दूरदूरून बैल आलेले आहेत हे जाफराबादवरून आलेले आहेत आणि 7ला इथं पोहोचलेले आहेत बरं आता तुम्ही पाठी वगैरे दाखवलं की बैलांना पार्टी टाकली. हां, कसं वाटलं मैदानाचं नियोजन वगैरे अच्छी आहे, व्यवस्थित आहे. असं आहे का मैदान गिदान कुछ नाही पार्टी का? अच्छी लावून आहे, जेवढी आहे. हां हां असं बरं याचं नाव काय बोलले तुम्ही गजा गजा. असं आहे का मग किती आणलेले आहेत तुम्ही इथं ही गजा आणि कोबरा. असं आहे म्हणजे दोघांचा जुग्गा आहे का नाही हां वेगवेगळं आहे. अलग अलग आहेत का हां हां बरं याचा पैरा कुणासोबत केलेला आहे
पहले इसके बहुत बड़े हुए इसके नाही नाही या मैदानासाठी ये मैदान का सुल्तान सुलतान असं आहे. कुठला आहे सुलतान? सुल्तान अपने इधर तांडे का है. हां हां असं आहे का? आणि त्याचा पैरा मनोज निकम कोबरा. असं आहे. हां हां बरं याचं नाव काय आहे? कोबरा. कोबरा आहे का? हां. बघू शकता मित्रांनो एकदम लांब लांब बैल आलेले आहेत. असं आहे का? कोणता याच्यासोबत? बजरंग आहे का? हां मनोज भैया निकम त्यांचा बजरंग त्या बैलासोबत पैरा झालेला आहे. शुभेच्छा दादा तुम्हाला मैदानासाठी. धन्यवाद दादा. हां